काका, तुमच्या जनरेशनमध्ये आणि आमच्या जनरेशनमध्ये काय फरक आहे जरा सांगा. म्हणजे तुमचा काळ कसा होता आणि आत्ताचा आमचा काळ, फरक जाणून घ्यायचा. म्हणजे तफावत, विचारांची घालणे. असं म्हणतोस तर आमच्या वेळेला आमचं मित्र आम्हाला भेटायला यायचं, आम्ही मित्राला भेटायला जायचो. पण आता तसं नाही होत बाबा. आता तुम्हाला भेटायलाच वेळ नाही आहे. ते डबडे घेऊन बसताय, त्याच्यावर बी बोलताय नाही बोलताय कुणाला ठाऊक नाही का. आम्ही सगळी भेटायचो, बोलायचो, एकत्र चार चौघ बसायचो, पाराव धिंगाणा घालायचो, लय सगळं काय होतं बाबा. आणि आताच तुमच्याकडे मोबाईल आहे, पैसा काडी सगळं आहे, तरी तुम्ही मित्राला भेटायला जात नाही. आणि कालच मंदिरात गेलतो, तिथं बघितलं एक पोरग दर्शन घ्यायचं सोडून देवाचा फोटो काढतो. आता तुम्हाला भक्तिभाव बी राहिला नाही लागा, फोटो काढायचा. अशी एवढी तफावत असती. घरात द्यायला तरी तू मोबाईलमध्येच डोकं खुपसून बसतोय, ना बोलायची सोय ना कशाची सोय. बोलावा, मन मिळून बोलावा. मोबाईलवर काय मिळतंय बाबा सांग बरं. चल मी जातो आता, निहारी करायची मला. खरंच बाबांच्या हे शब्द मनालाच लागले. कोणत्या मित्राचा कॉल तर काय मॅसेज पण नसतो. खरंच त्या काळात एवढी मनमिळावू माणसं होती का? असतील. मोबाईलच्या नादात आपल्या कुठे लक्षात राहतं. भक्तिभावाने मंदिरात तर आजपर्यंत एवढ्या दिवसात गेलो असं वाटतच नाही. थोडासा विचार बदल.